नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 16 जानेवारी 2016 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 2 झाला होता. या पेपरमधील मराठी भाषा म्हणजे मराठी व्याकरणाचे जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, पुण्यप्रभाव क अत्रे, उद्याचा संसार विश्राम बेडेकर, शाकुंतल राम गणेश गडकरी. योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ही जोडी योग्य आहे. पुण्यप्रभाव हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलं आहे. उद्याचा संसार हे केशव अत्रे यांनी लिहिलं आहे. आणि शाकुंतल हे बळवंतराव किर्लोस्कर यांनी लिहिलेलं आहे. पुढे आहे, पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही? निरंतर, निष्कारण, निशांत, निराकार. तर आपलं उत्तर आहे निशांत. निशांत काय आहे? सजातीय स्वरसंधी. मग आता म्हणजे काय? तर दोन सजातीय स्वर एका पुढे एक आले असता त्यांचा संधी होऊन त्याच जातीतील एकच दीर्घस्वर येतो. बघा, निशांत, निशा प्लस अंत, आ प्लस अ बरोबर आ. ओके. मग आता निरंतर, निही प्लस अंतर, निराकार, निही प्लस आकार, निष्कारण, निही प्लस कारण. मग आता याचे नियम काय आहेत ते इथं दिलेले आहेत. आपण व्हिडिओ पॉज करून ते नियम शांतचित्तानं वाचून आणि लिहून घेऊ शकता. पुढे आपला प्रश्न आहे की तृतीय तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा. बघा, लगेच आपल्याला कळतं. राजप्रसाद, राजाचा प्रसाद, षष्टी. विषयुक्त, विषाने युक्त, पर्याय क्रमांक 2. ग्रामदेवत, गावचे दैवत, षष्टी. पूजा अर्चा हे तत्पुरुष समासाचं उदाहरणच नाही. हे काय आहे? पूजा अर्चा व इतर साहित्य हे आहे समाहार द्वंद्व समास. पुढे आहे बघा की अन्य भाषेतून मराठीत आलेले नाटकाचे नाव ओळखा. तर गिधाडे हे मराठीत आहे, विजय तेंडुलकर. रणदुंदुभी हे वाघ जोशी मराठीच आहे. अजब न्याय वर्तुळाचा बरोबर पर्याय 3. हे दी कॉकेशियन चॉक सर्कल चित्र खानोलकर यांनी लिहिलेलं आहे. तो मी नव्हेच, के अत्रे. मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. या वाक्याचा काळ ओळखा. तर रीती वर्तमान काळ, कारण की घेत असतात. मग आता साधा भूतकाळ काय होईल? वेध घेतला. अपूर्ण भूतकाळ काय होईल? घेत होत्या, म्हणजे नजरा वेध घेत होत्या. पूर्ण भविष्यकाळ वेध घेतलेला असेल. पुढील प्रश्न हा कॅन्सल झाला आहे. पूर्णामाईची लेकरं ही कादंबरी कुणी लिहिली आहे? तर पूर्णामाईची लेकरं ही कादंबरी आहे बघा गोनी दांडेकर यांची. ओके. मग आता प्रकाश आमटे यांचं काय आहे? प्रकाश वाटा. रणजित देसाई यांचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्वामी, श्रीमान योगी, राजा रविवर्मा. श्रीन पेंडसे यांचं लेखक आणि माणूस, गारंबीचा बापू. ओके. चला पुढे घेऊयात. समानार्थी शब्दाची चुकीची जोडी शोधा असं म्हटलंय. ते आभा तेज बरोबर आहे. पराक्रम मर्दुमकी बरोबर आहे. तर अवांछित अलांछित ही जोडी चूक आहे. अवांछितला काय पाहिजे होतं? अवांछित म्हणजे नको असलेले, न इच्छिलेले. मग त्याला काय? इच्छिलेले. अलांछितला काय अर्थ काय आला? कलंकरहित, लांछन नसलेले. ओके. मेध आणि निरद हे सुद्धा जोडी चुकलेली आहे. म्हणजे 2 उत्तर आपले होणार होते. बघा, मेध म्हणजे काय? आहुती, बळी, यज्ञ, पशु. आणि निरद म्हणजे काय? ढग, जलद, आंबूत, पयोत, पयोधर, आभ्र, मेघ. म्हणजे आपल्या लक्षात येतं आपले उत्तर आहेत 2, पर्याय 3 आणि 4. रुकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. रुकारचा विरुद्धार्थी शब्द आहे नकार. रुकार म्हणजे संमती. बेकार म्हणजे दक्षिणा, देणगी. आकार म्हणजे आकाररहित. विकार म्हणजे आजार, विकृती. कोलंबसचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची? तर ती आहे कुसुमाग्रज यांची, म्हणजेच वि वा शिरवाडकर.
विशाखा या काव्यसंग्रहातील कोलंबसाचे गर्वगीत ही कविता आहे. पुढे आहे अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. कोल्हापूरहून बंगलोरला, हून म्हणजे पंचमी, ला द्वितीया, मग उत्तर किती झाले 2. षष्टी चाचीचे, सप्तमी तया. पुढे आहे स्त्रीलिंगी शब्द ओळखा. गडवंची, ती गडवंची, झालं उत्तर पर्याय 1. घोर, तो घोर. घंगाळ, तो घंगाळ. घाव, तो घाव, सगळे काय झाले पुल्लिंगी. गटात न बसणारे नाव ओळखा. तर मिलिंद बोकील. ओके. मग आता मिलिंद बोकील हे गटात का बसत नाही? तर बघा, मिलिंद बोकील हे प्रवास वर्णनकार आहेत, म्हणजे ट्रॅव्हल रायटर आहेत. तर गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले आणि पुबा भावे हे तिघही लघुनिबंधकार आहेत. म्हणजे 1, 2 आणि 4 हे तिघं लघुनिबंधकार आणि मिलिंद बोकील हे प्रवास वर्णनकार आहेत, म्हणून ते गटात त्या तिघांसोबत बसत नाहीत. पुढील प्रश्न आहे आपला, धातुसाधित विशेषण ओळखा. बघा, नासका, चतुर, एकटे, सुती. तर आपल्याला लगेच कळतं की आपलं उत्तर हे पर्याय 1 नासका. नास या धातूपासून बनलेलं आहे. मग आता यामध्ये नास हा मूळ धातू, त्याला का प्रत्यय लागला? नासका हे धातुसाधित विशेषण बनलं. बघा, वाहती नदी, पेटती ज्योत, मग पेट, वाह हे काय? हसरा मुलगा, हस, हे सगळे धातू आहेत. चतुर गुणविशेषण आहे, एकटे संख्या विशेषण आहे आणि सुती हे नामसाधित विशेषण आहे. पुढं पाहायचं आहे आपल्याला की केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. अगदी सोपा प्रश्न आहे. वा वा हे काय आहे? केवळ प्रयोगी अव्यय आहे, म्हणजे उभयान्वयी किंवा उभयान्वयी आणि उभयान्वयी. पुढील शब्दांमधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. तर कोणता आहे? विद्वत्ता पूर्ण हा आहे. युगानुयुगेमध्ये काय झालं? हा उकार रस्व पाहिजे होता. युग प्रवर्तक यामध्ये काय आहे? बघा, युग प्रवर्तकमध्ये काय झालं? आपल्याला तवर रफार पाहिजे होता ना, तो इथं आला म्हणून ते चुकलं. आणि परवशता हा तर शब्दच कळणार नाही. ओके. पुढील शब्दांमधून संस्कृत उपसर्ग ओळखा. तर संस्कृत उपसर्ग कोणता आहे? परा. बघा, पराक्रम, पराभव, पराजय. मग आता दर, दर काय? फारशी आहे. दर शेकडा, दर साल, दर मजल. आड काय? मराठी. आडवाणी, आडकाठी, आडनाव. अनिय काय? उपसर्गच नाही आहे, हा प्रत्यय आहे. बरोबर आहे? प्रत्यय म्हणजे माननीय, श्रवणीय, वंदनीय या प्रकारे. पुढील शब्दामधून फारशी प्रत्यय ओळखायचा आहे आता. तर तो आहे दार. बरोबर आहे? फौजदार, दुकानदार, राखणदार. बद, इथं बंद झाला, बद आहे, बद अनुस्वार नाही आहे. ओके. बद हा अरबी आहे, चिरेबंद, पगडी बंद, हत्याबंद. ओके. की मराठी आहे, उन्हाडकी, पाटीलकी, गावकी. अव अवघड, अवकरण. अव कसा आहे? ओके. चला, लांबलचक, कंटाळवाणे भाषण म्हणजे काय? एरंडाचे गुऱ्हाळ. उगच कंटाळवाणं, बोर, जे चालू आहे सांगणं सांगणं सांगणं, म्हणून त्याला म्हणायचं एरंडाचं गुऱ्हाळ. उंबराचे फूल, दुर्मिळ वस्तू. थंड फराळ, उपाशी राहणे. अकलेचा खंदक, मूर्ख मनुष्य. बघा, तुम्ही जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात तर हे ॲप तुम्हाला कुठं उपलब्ध आहे? ॲप तुम्ही प्ले स्टोअरला ओएसिस करिअर पॉईंट सर्च करा, ॲप डाउनलोड करता येईल. किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे तुम्हाला ॲपची लिंक आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. तुम्हाला ॲपमध्ये काय मिळणार आहे? तर 2013 ते आतापर्यंत झालेले सर्व पेपर हे सब्जेक्ट वाईज तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध होणार आहे. विषयानुसार तुम्हाला ते सॉल्व करता येईल. त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज तुम्हाला सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत. पुढे बघूयात आपण, कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण ओळखा. तर आपल्याला कळतं की कृतज्ञ, बरं का, कृतज्ञ नाही. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार विसरणारा. गरज सरोनी वैद्य मरो, म्हणजे आपले काम झाल्यावर मदत करणारा आपल्याला नकोसा वाटतो. अगदी सोपं उदाहरण काय बघा, पाऊस उघडला की आपल्याला ते छत्रीचंही ओझं होतं, अशा प्रकारे. ओके. बाकीचे बघू. पै प्रदक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा म्हणजे काय? कष्ट फार आणि मोबदला कमी. आगं म्हशी मला कुठं नेशी. चूक आपली दुसऱ्याच्या माथी मारायची.
बुडत्याचे पाय खोलात. संकटे आले का अजूनच जास्त संकट येतात. पुढे आहे बघा, झाडावरती चेंडू लटकले, शेतामधून बॅटी, म्हणाल ते सारे होते, उणे न कोठे काही, एक मी गाव पाहिले बाई. बघा गाण्याची सुरुवात काय आहे, किलबिल किलबिल पक्षी बोलती. मग आता आपल्याला लगेच कळतं इथं कोणता रस आहे, तर अद्भुत रस. अद्भुत रसामध्ये काय असतं, तर विस्मय हा अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे. यामध्ये बघा परीकथा, अरेबियन नाईट्स, राक्षसांच्या गोष्टी, या सगळ्या अद्भुत कथा आहेत. बरोबर आहे. बघा आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याचे काठी पेंड्याचे मळे, म्हणजे अगदी असं खूप छान छान परीकथा, अरेबियन नाईट्स, अलीबाबा 40 चोर, हे पण किती छान आहे बघा ना. झाडावरती चेंडू लटकते, शेतामधून बॅटी, म्हणाल ते सारे होते, उणे न कोठे काही, असे मी एक गाव पाहिले बाई. शांता शेळके यांची ती कविता आहे, किलबिल किलबिल पक्षी बोलती. आता आपलं उत्तर झालं अद्भुत रस. मग आता करुण रस, हास्यरस आणि बिभत्स रस तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून रीड करू शकता. पुढे चलूयात आपण. चालला पुढे तो काय ऐट, आनंद अग्नीचा ओहळ ओहळतो जणू मंद. अलंकार कोणता आहे, तर उत्प्रेक्ष अलंकार. बघा उपमेय हे जणू उपमानच आहे असे वर्णन तिथे असते, तिथे उत्प्रेक्ष अलंकार होतो. यामध्ये जणू, जणू काय, गमे, वाटे, भाषे हे साम्यवाचक शब्द असतात. मग आता उपमा, व्यतिरेक आणि रूपक आपण रीड करून घ्या. आपला प्रश्न आहे की पुढील वाक्यामधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. काय कमलीची बेपर्वा दाखवतात लोक, लगेच कळतं. इथं हे उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह म्हणजे पर्याय एक हे आपलं उत्तर आहे. नसलेले पाहिजे होतं ना. कोण कोण खाणार आईस्क्रीम, प्रश्नार्थक. कशाला हा नाश्ता उद्योग केलास तू, प्रश्नार्थक. आहे कुठे तुमचे गाव, प्रश्नार्थक. ओके. पुढे, पुढीलपैकी कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही. अकर्मक कर्तरी आहे, सकर्मक कर्तरी आहे, कर्म कर्तरी आहे, कर्मणीचा उपप्रयोग. अकर्मक कर्मणी झालं आपलं उत्तर. हा प्रयोग होऊ शकत नाही, कारण कर्मणी म्हणजे कर्म असणारच आणि अकर्मक कर्मणी शक्य होणार नाही. उत्तर झालं पर्याय 4. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. आता पहिले सामान्य रूप म्हणजे काय आपण बघू. सामान्य रूप म्हणजे जेव्हा शब्द हा वाक्यामध्ये वापरायचा आहे तेव्हा त्या शब्दाच्या शेवटच्या स्वरामध्ये विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना जो बदल होतो तो बदल म्हणजे सामान्य रूप. आणि त्याला सामान्य रूप यासाठी म्हणायचं, एकदा झालेला बदल हा सामान्यपणे सर्व विभक्ती प्रत्यय व सर्व शब्दयोगी अव्यय जोडताना सेम राहतो, म्हणून त्याला म्हणायचं सामान्य रूप. मग एखाद्या शब्दाचे सामान्य रूप कसे करायचे आणि कसे ओळखायचे, तर तो शब्द वाक्यात वापरायचा आणि वापरताना त्याला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडायचा. जसं की समजा जहरी, मग जहरी आता याचा मूळ शब्द आहे जहर. मग बघा बरं, जर आपण जहरला वाक्यात वापरलं तर काय होईल, जहराने, जहराला, जहराची, म्हणजे काय, जहरा पाहिजे, रा, इथं री झालं. हेच उत्तर आहे की जे चुकलं आहे. बघा रूप, रूपा, रूपाने, रूपाला, रूपासाठी, रूपाकडून. विहीर, विहिरीत, विहिरीने, विहिरी, बरोबर. प्रवाह, प्रवाहाने, प्रवाहात, प्रवाहाविरुद्ध, बरोबर. म्हणजे रूपा, विहिरी, प्रवाह हे 3 बरोबर. जहरी चूक, जहरा पाहिजे होतं. पुढे आहे आपला प्रश्न की सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. तळ आहे, कुरण आहे, वाळू आहे. उत्तर काय आपलं, सुवर्णा. हे सामान्य नाम नाही तर विशेष नाम आहे. पुढील शब्दामधून भाववाचक नाम ओळखा. शूर भाववाचक नाम आहे, नाही हे विशेषण आहे. यापासून शौर्य किंवा शूरत्व हे भाववाचक नाम होईल. लालित्य आपलं उत्तर बरोबर. चपळ, चपळ विशेषण आहे ना, चपळता हे भाववाचक नाम होईल. आदित्य हे विशेष नाम. ओके. चला पुढे घेऊयात. 28 ते 30 आपला पॅसेज आहे, त्याचे उत्तर घेऊयात आपण. महात्मा फुले यांचा महाराष्ट्र या शब्दातून लेखकाला काय सुचवायचे आहे, तर पुरोगामित्व. यावरून हा प्रश्न डॅश डॅश सत्ताधारी वृत्ती स्पष्ट होते. या विधानामागे कोणता भाव आहे, तर उपरोध भाव आहे. आणि शेवटचा प्रश्न, भीषण म्हणजे काय, तर भयंकर. बघा अशा प्रकारे आपण पेपर 2 2016
सविस्तरपणे पर्यायासहित समजून घेतला आहे. या अगोदर आपल्या चॅनलला पेपर 1चे सर्व पेपर विश्लेषणासहित उपलब्ध आहेत. पेपर 2चे सुद्धा उपलब्ध आहेत. जर आपण ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे, तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे यूट्यूब चॅनल म्हणजे यूट्यूब चॅनलची, नंतर आपल्या टेलिग्राम चॅनलची, व्हॉट्सअप चॅनलची, ॲपची सर्व लिंक उपलब्ध आहेत. ॲपमध्ये आपल्याला काय मिळणार तर 2013 ते आजपर्यंत झालेले सर्व ओल्ड पेपर सब्जेक्टनुसार तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर सब्जेक्टनुसार सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.